विधानभवनात हालचालींना वेग. मंत्री कोकाटे यांची नार्वेकर, फडणवीस आणि अजितदादांसोबत बैठक. कोकाटे यांच्या राजीनाम्यावर चर्चा झाल्याची माहिती. विधानभवनात धनंजय मुंडेंकडून भेटीगाठी. विधान परिषदेचे कामकाज संपल्यानंतर फडणवीसांनी घेतली भेट, तर मुंडे आणि बावनकुळेंमध्ये चर्चा. विधान परिषदेत कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक, तर कोर्टाच्या आदेशानंतर राज्यपाल कोकाटेंबाबत निर्णय घेतील. फडणवीसांची सभागृहात माहिती. विधानभवन परिसरामध्ये सरकारविरोधात विरोधकांचं आंदोलन. महाराष्ट्रात 2 गुंडे, कोकाटे आणि मुंडे. विरोधकांची जोरदार घोषणाबाजी. हातात बेड्या घालून जितेंद्र आव्हाड विधानभवनात. मूलभूत अधिकार शाबूत ठेवण्यासाठी हातात बेड्या. आव्हाडांची माहिती. तर आव्हाड नौटंकी करतात. गुलाबराव पाटलांची टीका. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा. काँग्रेसकडून सतेज पाटलांचं नाव चर्चेत. अंबादास दानवेंच्या दालनात हालचालींना वेग. मुंबईतील विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा सुटला. विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंच्या शिवसेनेला, तर विधान परिषदेचं काँग्रेसला. नाना पटोले यांची माहिती. विरोधी पक्षनेता निवडीबाबत विधानसभा नियमामध्ये विशिष्ट तरतूद नाही. ठाकरे गटाचा विरोधी पक्षनेतेपदाचा मार्ग मोकळा. लवकरच विरोधी पक्षनेतेपदासाठी अर्ज दाखल करणार. राष्ट्रवादीच्या वाट्याला विधानसभेचं उपाध्यक्षपद जाण्याची शक्यता. राजकुमार बडोलेंचं नाव चर्चेत. प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मास्टर माइंड. त्याला लवकरात लवकर फाशी होणार. संदीप क्षीरसागर यांचा मोठा दावा. वाल्मिक कराड जेलमधून व्हीसीद्वारे लोकांशी गप्पा मारतोय. त्याला तुरुंगात चहा नाश्ता दिला जातोय. अंजली दमानी यांचा आरोप. लाडक्या बहिणींच्या फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी महिला दिनाचा मुहूर्त. 8 मार्चला लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार. मंत्री आदिती तटकरे यांची माहिती.